कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात वैद्यकीय बिलांच्या फायली मंजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा ठाकरे शिवसेनेचा आरोप। कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात वैद्यकीय बिलांच्या फाईल मंजुरीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केलेला आहे। 8 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये फाईल क्रमांक 3 मधून पैशांच्या व्यवहाराचा हिशोब उघड करत ही फाईल शिवसेनेने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर यांना सील करण्यास भाग पाडली आहे आणि या निमित्ताने या प्रकरणाची चौकशी त्रिसदस्य समितीकडून करण्यात यावी, आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात यावा आणि माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्या कार्यकाळातील सर्व व्यवहारांची तपासणी करण्यात यावी अशा मागण्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत आणि याबाबतचे निवेदन शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आलेले आहेत। यावेळी नागरिकांच्या प्रलंबित दाखल्यांसाठी शिवसेनेकडून एक हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे। नाही, ह्या फाईल्स प्रलंबित ज्या वैद्यकीय बिलाच्या फाईल्स प्रलंबित कुणाची आहेत तर सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांचे आहेत आणि त्यांना हेलपाटे मारायला लागतात। हेलपाटे का मारायला लागतात तर त्याला टक्केवारी मिळायची असते म्हणून साहेबांनी चांगला निर्णय घेतला। त्या फाईलच्या संदर्भात जर आपण निर्णय घेतला तर फाईल्स थांबणार नाही, त्या प्रवास निश्चित करू शकतो आपल्याला। त्याचबरोबर अँटी करप्शन किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे हा जर तपास दिला तर ही जी फाईल जी सापडली आहे ती टक्केवारी फाईल सापडली, हिशोब जो सापडलेला आहे तो कुणी लिहिला, कोण मॅडम, कोण सर, हे सगळी कुंडली जी आहे ती कुंडली बाहेर काढल्यानंतर पैसा कुणी खाल्ला आहात ह्या स्पष्ट होईल। तत्कालीन त्यावेळच्या जिल्ह्याच्या आपल्या सिव्हिल सर्जन ज्या होत्या त्यांच्या कारकिर्दी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे। मग तपास जर करणार नसतील तर होणारच नाही ना तपास आणि गुन्हे दाखल होणार नाहीत। दूध का दूध पाणी का पाणी करायची ही संधी आंबेडकर साहेबांना, मुश्रीफ साहेबांना आहे, ती संधी सोडू नये। गोरगरिबांना न्याय देण्याचं काम तुम्ही करा, अन्यथा आम्हाला न्यायालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही। साहेब, CPRच्या दारात कडेकोट बंदोबस्त आहे, सर्वसामान्यांना सोडलं जात नाही आणि सरकार शासकीय बंदोबस्तामध्ये आतमध्ये भ्रष्टाचार करतं असं म्हणतात। नाही, खरं तर नुसतीच बिल्डिंग देखणी करून चालत नाही। इमारती सुंदर आणि आत सगळा काळावादळ चालला असेल तर हे चुकीचं होईल। त्यामुळे लोकांना येणं जाणं सुद्धा सोयीस्कर झालं पाहिजे, पार्किंगची व्यवस्था सोयीस्कर झाली पाहिजे। महत्त्वाची काही लोक असतील त्यांची कामं नाहीत ती पाहिजे तशी आज जातात आणि खरोखर पेशंट आहेत, खरोखर त्यांना गरज आहे, त्यांना आज सोडलं जात नाही, रोजची धक्काबक्की होते तिथं। म्हणून इमारती सुंदर न करता आतली यंत्रणा सुंदर करा। भ्रष्टाचार पोखरून काढलेला आहे, त्या घुशी मारण्याचं काम संबंधित मंत्री महोदयांनी शासनाने करावं अशी विनंती करत आहे। 17 पासून 2025 पर्यंत दाखले प्रलंबित आहेत। 2015 पासून 20 चे प्रलंबित दाखल्याची संख्या साधारणपणे 3000 आहे। त्यांना का दाखले दिले नाहीत त्याच्याबद्दल कुठलेही प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं नाही। त्यामुळे कोणत्याही प्रकारे पैसे न घेता दाखले दिले पाहिजेत आणि ती देण्यासाठी शिवसेनेनं एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे आणि त्या हेल्पलाईनमध्ये आम्ही आज त्यांना मागितलेलं आहे की विशेष कॅम्प घ्या आणि ताबडतोब जे 2000 दाखले आहेत ते निर्गत करा। ते दाखले निर्गत जर झाले नाहीत तर शिवसेने आम्ही जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करत आहोत। शिवसेनेने एक हेल्पलाईन तयार केली आहे। या हेल्पलाईनसाठी आम्ही प्रमुख म्हणून मंजित माने आमच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख यांची नेमणूक केली आहे आणि मंजित मानेचा हेल्पलाईन नंबर आहे 83086452252। हा नंबर घेऊन या नंबरवर आपण जर फोन केला तर आपल्या दाखल्यासाठी शिवसेनेचा एक पदाधिकारी येऊन तुम्हाला दाखले देण्याची व्यवस्था करेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।